हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय गारे परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत करतो. आपण क्लास 8 स्टँडर्ड या स्टँडर्डचा फोर्स अँड प्रेशर हा टॉपिक डिस्कस करत होतो. त्याच्यामधल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या, ज्याच्यावर आपण अगोदरच्या 3 लेक्चर मध्ये खूप डिटेल मध्ये डिस्कस केलंय. बरोबर. तर आपण आज काय करू, आपल्याला आज जे टॉपिक शिकायचा आहे तो टॉपिक शिकण्या अगोदर मागच्या लेक्चरचं आपण थोडंसं रिकॉल करून घेऊ, जेणेकरून काय होईल, आपल्याला व्यवस्थित लिंक लागेल. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलं, तर आपण सगळ्यात अगोदर स्टार्ट केलं होतं प्रेशर. बरोबर. प्रेशर म्हणजे काय ते शिकलो आपण. प्रेशरचा मी डेफिनेशन तुम्हाला खूप व्यवस्थित सांगितली होती. प्रेशरचा फॉर्म्युला आपण बघितला. प्रेशरचा फॉर्म्युला आपण काय सांगितला, तर फोर्स अपॉन एरिया. हा फॉर्म्युला कशा प्रकारे आपण यूज केला, तर त्याच्यामध्ये आपण कॅमलचं एक्झाम्पल बघितलं, राईट. त्याच्यानंतर वेगवेगळे एक्झाम्पल बघून आपण फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया, प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया आणि प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल यांचा परिणाम कसा होतो त्या क्वांटिटीवर, हे पण आपण डिस्कस केलं, राईट. तर चला आता आपण काय करू, एका इंटरेस्टिंग क्वेश्चन पासून यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला बुक मध्ये काही क्वेश्चन दिलेत, त्या क्वेश्चन पासून आपण डिस्कस करायला सुरू करू, जेणेकरून काय होईल, आपल्याला अजून व्यवस्थित लिंक लागेल. क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी, इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रुट्स विथ अ शार्प नाइफ, अ ब्लंट नाइफ डज नॉट वर्क हिअर. बघा, सायन्स हा असा विषय आहे की तो आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये रिलेट करता आला पाहिजे. सायन्स म्हणजे काय आहे, तर आपल्याला जे प्रश्न पडतात त्यांचे उत्तर शोधणं म्हणजे सायन्स. सायन्स हा काही पाठ करून किंवा रट्टा मारण्यासारखा तो विषय नाही. म्हणून काय, तर आपल्याला आपल्या जे आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे किंवा आपल्या घरातल्या काही वस्तू म्हणा किंवा आपण ज्या गोष्टी यूज करतो त्याच्यामध्ये पडणाऱ्या प्रश्नांचं जे उत्तर आपण शोधतो ते कशामध्ये मिळतात, आपल्याला सायन्स मध्ये मिळतात, राईट. तर इथे आपल्याला असाच एक प्रश्न विचारलाय त्यांनी की जो इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रुट्स विथ अ शार्प नाइफ, जो एकदम टोकदार जो चाकू आपण वापरतो. बघा, आपल्या घरामध्ये जर एखादा बोटलेला चाकू जर असेल तर त्याने काय होतं, तर व्हेजिटेबल्स म्हणा किंवा फ्रुट्स म्हणा व्यवस्थित कापता येत नाही, राईट. परंतु जर शार्प नाइफ जर असेल, जर तो शार्प असेल एकदम, त्याला काय म्हणता येईल, एकदम शार्प जर असेल तो, तर त्याने आपण एकदम व्यवस्थितपणे फ्रुट्स व्हेजिटेबल्स कट करू शकतो. याचं कारण काय असेल, काय रिझन असेल याचा विचार करा. आपण काल काय डिस्कस केलं, प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे काय, याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं. मग या क्वेश्चन मध्ये पण तोच फॉर्म्युला यूज करू शकतो का आपण, प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. आता इनव्हर्स प्रपोर्शन आलं, एरियाचा काहीतरी इथे मेन्शन झाला एरिया. मग या चाकू सोबत किंवा त्या नाईफ सोबत तो एरिया आपल्याला कनेक्ट करता येतो का, बघा. जर तो जो चाकू आहे तो जर बोटलेला असेल म्हणजे काय, तर आपण एक इमॅजिन करू. बघा, हा सपोज आपण कन्सिडर करू की हा तो आहे, तो जो नाईफ आहे हा बोटलेला आहे, बरोबर. म्हणजे काय, बोटलेला म्हणजे काय, तर त्याचा जो एरिया आहे तो थोडासा लार्ज असणार, बरोबर, ऍज कम्पेअर टू काय, शार्प नाईफ. आता शार्प नाईफ जर आपण कन्सिडर म्हणजे ड्रॉ करायचं झालं डायग्राम, तर आपण एकदम एका लाईन मध्ये तो असा ड्रॉ करू शकतो. बघा, इथे काय आहे, हा ब्लंट नाईफ किंवा तो एकदम बोटलेला आहे त्याचं हे, आणि इथे काय आहे, हा शार्प नाईफ आहे, बरोबर. मग जो बोटलेला आपल्याकडे चाकू असतो त्याचा एरिया ऍज कम्पेअर काय असणार, जो शार्प नाईफ आहे त्याच्या कम्पेअर मध्ये याचा जो एरिया आहे तो लार्ज असणार. आणि एरिया जर जास्त आहे तर मग त्याच्यावर अप्लाय होणार कशावर, तर त्या फ्रुट्सवर व्हेजिटेबल्सवर जे अप्लाय होणार प्रेशर आहे ते काय होणार, कमी होणार. का, तर याचा जो एरिया आहे बोटल्यामुळे काय झालंय, तर हा एरिया वाढलाय त्याचा, राईट. आणि हा एरिया वाढल्यामुळे काय होणार, तर त्या फ्रुट्सवर व्हेजिटेबलवर अप्लाय होणारं जे प्रेशर आहे ते काय होणार, प्रेशर कमी होणार या केसमध्ये. परंतु इथे काय आहे, हा जो आपला टोकदार एकदम आपण जो शार्प नाईफ यूज करतोय तिथे काय एरिया ऍज कम्पेअर टू याच्यापेक्षा एरिया काय आहे, एकदम छोटा. आणि एरिया जर कमी आहे, याचा एरिया जर लेस आहे, तर मग काय पडणारा प्रेशर आहे, जे फ्रुट्स व्हेजिटेबल आपण कट करतोय त्याच्यावर पडणारा प्रेशर जे आहे ते काय असणार, जास्त असणार. आणि प्रेशर जर जास्त असणार मग ते कट करायला आपल्याला इझी जाणार. अशा प्रकारे आपण आपल्या डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल घेऊन एरिया किंवा प्रेशर या कन्सेप्ट आपल्या
लाईफशी कशा रिलेट करू शकतो आणि त्याचे उत्तर पण आपल्याला कशा प्रकारे मिळतात हे आपण इथे दाखवतोय बघा. त्याच्यानंतरचा जो एक क्वेश्चन त्यांनी विचारलाय आपल्याला, यू मस्ट हॅव सीन अ व्हेजिटेबल वेंडर कॅरिंग अ बास्केट ऑन हर हेड. म्हणजे काय, तर याच्याऐवजी आपण आपला एक्झाम्पल घेऊ. आपण बरेच जण लहानपणी वगैरे काय व्हायचं की पाणी वगैरे विहिरीवरनं पाणी वगैरे आणण्यासाठी किंवा आपण काही म्हणजे मुली वगैरे किंवा स्त्रिया वगैरे बघतो की ज्या पाणी भरून आणतात. पाणी भरून आणताना त्यांच्या याच्यावर काय असतं, डोक्यावर एक चुंबळ ठेवलेली असते बघा, किंवा काहीतरी एखादा कपडा त्या काय करतात आपल्या डोक्यावर ठेवतात. याचं रिझन काय आहे, काय कारण असेल याचं, या प्रश्नाचं पण उत्तर आपल्याला आपल्या कन्सेप्ट मध्ये मिळतंय का बघा बरं. यू मस्ट हॅव सीन अ व्हेजिटेबल वेंडर कॅरिंग अ बास्केट ऑन हर हेड. शी कीप्स अ ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ. डोक्यावर काय करतात ते, तर ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ म्हणजे आपण चुंबळ म्हणतो मराठीमध्ये त्याला. ट्विस्टेड पीस, आपल्या डोक्यावर काय करतात ते, तर एक कपडा ठेवतात. याचं रिझन काय आहे, तर त्याचं पण रिझन आपल्या प्रेशरशी रिलेट होतोय का बघा. मी इथे एक डायग्राम शो करतो. सपोज एक हंडा आहे असा, याच्यामध्ये पाणी भरलंय बरोबर, आणि हा जर आपण असा डायरेक्ट डोक्यावर जर ठेवला, सपोज इथे एक हा मुलगा कन्सिडर करू आपण, त्याला समजून घ्या हा मुलगाचा आहे म्हणून बघा. आता याच्या डोक्यावर हा हंडा ठेवलाय बरोबर. म्हणजे काय, इथे काय झालं, यांचा कॉन्टॅक्ट जो आला इथे, आपल्याला विचार कुठे करायला लागणार, तर इथे. याने आता तो ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ किंवा सरळ सरळ चुंबळ म्हणा, चुंबळ वापरलेलीच नाहीये, सरळ सरळ डोक्यावर हंडा ठेवलाय. तर तो ज्या हंड्याचा जे त्याच्या डोक्याचा आणि हंड्याचा जिथे कॉन्टॅक्ट येईल तिथे जो एरिया होतोय तो काय होतोय, तर एरिया कमी आहे बरोबर. एरिया कमी आहे म्हणून पडणारा प्रेशर काय होईल, तर जास्त होईल. प्रेशर काय होईल, जास्त होईल, आणि मग ते त्यांना तो हंडा वाहून न्यायला थोडंसं त्रास होऊ शकतो. आणि याच्याच ऐवजी जर आपण काय केलं, किंवा त्या मुलाने जर सेम टू सेम हंडा घेतला आणि त्याच्यावर जर अशा प्रकारची एक ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ किंवा चुंबळ म्हणा ती जर घेतली आणि मग याच्या तो असं बघा, आता इथे इथे काय होईल, ऍज कम्पेअर टू इथे काय झालं होतं, हा हंडा जो होता तो डायरेक्ट हंड्याचा आणि आपल्या हेडचा किंवा डोक्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आल्यामुळे तो एरिया तो कमी झाला. परंतु इथे त्यांनी तो पीस किंवा ती चुंबळ वापरल्यामुळे काय झालं, तर तो एरिया वाढला. कशामुळे, त्या चुंबळीमुळे किंवा त्या ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ मुळे काय झालं, तो एरिया जो आहे त्यांचा डोक्याचा मधला आणि त्या हंड्याचा तो एरिया काय झाला, वाढला. आणि एरिया जर वाढला, एरिया वाढल्यामुळे काय झालं, तर प्रेशर, त्या हंड्याचं पडणारं जे वजन आहे ते खाली, याच्यापेक्षा इथे जे वजन पडत होतं किंवा इथे जे प्रेशर त्याच्या डोक्यावर पडत होतं ते इथे त्याच्यापेक्षा त्याला ते कमी जाणवेल. म्हणून हेच कारण आहे की आपण कोणताही एखादं जड वस्तू म्हणा जेव्हा वाहून न्यायचा असतो तर ते अशा प्रकारे ट्विस्टेड म्हणजे पीस ऑफ क्लॉथ किंवा आपण कशाचं काय म्हणता येईल एखादा कपडा वापरतो किंवा त्याला चुंबळ म्हणतो ते आपण यूज करतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय, वी कॅन नॉट स्टँड ऍट वन प्लेस फॉर लॉंग अवर्स फॉर टाइम. म्हणजे काय, तर आपल्या त्यांनी परत इथे सांगितलंय की आपण एका ठिकाणी बघा, सेम टू सेम प्रश्न, आपण काय, तर वी कॅन नॉट स्टँड ऍट वन प्लेस फॉर लॉंग टाइम. आपण एका ठिकाणी जास्त वेळ उभे राहू नाही शकत बघा. का, तर असं आपण एका ठिकाणी उभे राहिलो समजा तासन तास, म्हणजे काय, आपण दोन पायावर उभे आहोत बरोबर. म्हणजे आपल्या दोन पायाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारा जो एरिया आहे हा काय आहे, कमी आहे. आणि कमी आहे म्हणून काय बघा, आपण जर तासन तास उभे राहिलो तर आपण आपले पाय जास्त लगेच गळून येतात किंवा आपण जास्त वेळ किंवा जास्त तास आपण एका ठिकाणी सरळ म्हणजे सरळ उभे नाही राहू शकत. का, तर आपलं प्रेशर पायावर पडतं किंवा यात आपल्या तळव्यांवर ते पडत असतं. का, तर तो एरिया कमी आहे आपल्या पायांचा बरोबर. एरिया कमी आहे म्हणून आपल्या पूर्ण बॉडीचं जे प्रेशर आहे ते खाली पडतं आणि काय होतं, लगेच आपल्याला आपले जे पाय असतात ते गळून येतात. ऍज कम्पेअर टू जर आपण जास्त वेळ झोपून राहू शकतो. काही काही मुलांना सवय असते की ते 8 तास 10 तास 15 तास किती वेळ झोपू शकतात. का झोपू शकतात, तर झोपल्यानंतर काय होतं, सपोज हा असा हा एक कार्यकर्ता झोपलाय असं समजू आपण बघा. झोपल्यामुळे काय झालं, हा एरिया त्याच्या आणि त्या बेडच्या कॉन्टॅक्ट मध्ये जो एरिया आला
तो काय झाला, वाढला. आणि एरिया जर वाढला तर आपल्याला फॉर्म्युला परत सांगतो की एरिया वाढलाय म्हणून बॉडीचं पडणारा जे प्रेशर आहे ते कमी आहे, म्हणून आपण काय जेवढा वेळ उभं राहू शकतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ किंवा कितीतरी जास्त वेळ आपण झोपून राहू शकतो. याचं कारणही तेच आहे की प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. एरिया आणि प्रेशर कशा प्रकारे कनेक्ट आहे हे आपण खूप एक्झाम्पल मधनं मी तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजून सांगितलंय, राईट. तर आता हे झालं आपलं अगोदरच्या लेक्चर मधलं रिकॉल. आपण परत कालच्या लेक्चरचे काही एक्झाम्पल घेऊन व्यवस्थित ते समजून घेतले. आज आपल्याला जी नवीन कन्सेप्ट शिकायची आहे ती कन्सेप्ट आहे बियॉन्ड फोर्स किंवा बायॉन्ड फोर्स म्हटलं तरी चालेल. त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी त्यांनी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी आपल्या बुक मध्ये दिली आहे. ऍक्टिव्हिटी काय आहे तर बघा, एक बॉटल घेतली, बघा इथे दिसते एक बॉटल, एक रिकामी बॉटल आपण घेतली आणि एक पाण्याने भरलेली जर आपण बकेट घेतली, राईट. आपण पहिले फक्त इथे फोकस करू, या बॉटलवर. एक बॉटल घेतली आपण आणि काय केलं, तिच्यामध्ये काही पाणी नाही, एम्प्टी बॉटल घेतली, तिला आपण तिचं जे झाकण आहे ते बंद केलं किंवा क्लोज केलं आणि काय केलं, ती बॉटल जी आहे पाण्यामध्ये आपण ती डुबवली. तर तुम्हाला काय एक्सपिरियन्स येईल, आपण बऱ्याचदा ही घरी पण ही गोष्ट केलेली असते, काय एक्सपिरियन्स होईल. किंवा या बॉटलच्या ऐवजी आपण आता या बॉलकडे येऊ. एखादा बॉल आहे, प्लास्टिकचा बॉल आपण कन्सिडर करू. प्लास्टिकचा बॉल आपण घेतला आणि तो बॉल काय केला, एका बादलीमध्ये किंवा एका बकेटीमध्ये आपण जर पाण्याने भरलेली बकेट आहे आणि तिच्यामध्ये बुडवला, तर काय होतं, तर तो बॉल जो आहे जेव्हा आपण तो सोडू तो एकदम फोर्सने, काहीतरी फोर्सने तो एकदम वरती येतो बघा. किंवा अशा प्रकारची बॉटल म्हणा किंवा बॉल म्हणा प्लास्टिकचा किंवा एखादी दुसरी गोष्ट, काय होतं, आपण जर पाण्यामध्ये ती डुबवली, राईट, तर पाण्यामध्ये बुडवल्यानंतर हा प्लास्टिकचा बॉल आपण पाण्यामध्ये बरोबर तो टाकला आणि जर सोडला आपण आतमध्ये, तर तो बॉल काय होतो, एका प्रेशरने वरती येतो. मग हा जो प्रेशरने वरती येणारी जी गोष्ट आहे किंवा ही जी कन्सेप्ट आहे तिलाच काय म्हणायचं, बियॉन्ड फोर्स. म्हणजे त्या बॉलवर म्हणा किंवा या बॉटलवर कोणता फोर्स अप्लाय होतोय किंवा पाण्यामधला पाणी त्या बॉटलवर किंवा या प्लास्टिकच्या बॉलवर एक फोर्स अप्लाय करतंय हे आपल्याला या ऍक्टिव्हिटी मधनं कळतंय, राईट. मग हा फोर्स कोणता असेल किंवा त्याला नाव काय दिलंय त्यांनी, तर बायॉन्ड फोर्स, BUOYANT, बायॉन्ड फोर्स. त्याला म्हटलं की जो फोर्स त्या बॉटलवर म्हणा किंवा प्लास्टिकच्या बॉलवर जो फोर्स एक्झर्ट करतो ते पाणी, त्या फोर्सला त्यांनी काय नाव दिलं, तर बायॉन्ड फोर्स. सेम टू सेम इथे तिसरी एक बॉटल त्यांनी घेतली, राईट. तिच्यामध्ये काय केलं, आता या बॉटलमध्ये त्यांनी काय केलं, पाणी फुल पाण्याने भरली ती बॉटल अगोदर आणि त्याच्यानंतर काय केलं, ती पाण्यामध्ये म्हणजे या भरलेल्या बकेटमध्ये ती हे केली, इन्सर्ट केली किंवा बुडवली. तर इथे काय एक्सपिरियन्स होतो, तर ती जी भरलेली बॉटल आहे, पाण्याने भरलेली बॉटल जर आपण याच्यामध्ये सोडली तर ती एकदम बॉटमला न जाता मध्येच कुठेतरी थांबते बघा, मध्ये कुठेतरी अशी तरंगत असते. म्हणजे काय, तर एकदम फ्लोट पण होत नाही, पाण्यावर तरंगत पण नाही वरती आणि एकदम तळाशी किंवा बुडाशी पण जात नाही, ती मध्ये कुठेतरी बघा इथे दिसतंय आपल्याला. म्हणजे काय, तर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि पाण्याचा एक कोणता, बायॉन्ड फोर्स, या दोघांचा तिथं कॉम्बिनेशन होऊन ती बॉटल मध्ये कुठेतरी बॅलन्स होते, राईट. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघा इथे त्यांनी FG हा काय आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा आपण शिकलोय की प्रत्येक गोष्टीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो, ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. परंतु पाण्यामधला जो फोर्स आहे जो त्यांनी इथे डिनोट केला FB म्हणजे बायॉन्ड फोर्स, म्हणजे हे जे दोन फोर्स आहेत ते जेव्हा बॅलन्स होतात त्यावेळेस ती बॉटल काय आहे, मध्ये तरंगताना, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये आपल्याला ती, म्हणजे ती एकदम बॉटमला तळाशी पण जाऊन बसत नाही आणि एकदम सरफेसवर पण ती तरंगताना आपल्याला दिसत नाही, ती कुठेतरी मध्ये बॅलन्स झाल्यासारखी दिसते. याचं बॅलन्स होण्याचं कारण काय, तर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजेच त्याला यांनी इथे डिनोट केलंय FG म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि FB म्हणजे बायॉन्ड फोर्स. हे जे दोन फोर्सेस आहेत ते बॅलन्स झाल्यामुळे काय झालं, ती बॉटल पाण्याच्या मध्ये कुठेतरी तरंगत आहे. म्हणजे आपल्याला काय कळालं, कन्सेप्ट काय आहे, तर कोणताही फोर्स पाण्यामध्ये एखादी गोष्ट आपण जेव्हा डुबवतो किंवा बुडवतो तिला, बघा प्लास्टिकचा बॉल कन्सिडर किंवा ही बॉटल कन्सिडर करा, जेव्हा आपण ते पाण्यामध्ये किंवा एखाद्या भरलेल्या बकेटमध्ये जेव्हा त्याला बुडवतो तर ते एका फोर्सने वरती यायचा प्रयत्न करते. मग तो जो फोर्स आपल्याला एक्सपिरियन्स होतो किंवा आपल्या डोळ्यांना तो जो फोर्स जाणवतो, तोच फोर्स कोणता असतो, बायॉन्ड फोर्स.
आणि त्याच्या आपण या ऍक्टिव्हिटी मध्ये व्यवस्थित ते समजून घेतलं, राईट. तर आता नेक्स्ट थोडीशी तांत्रिक अडचण आली होती, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ स्टॉप झाला होता. चला आपण आता नेक्स्ट जो पॉइंट आहे, आपण बियॉन्ड फोर्स काय आहे किंवा बायॉन्ड फोर्स काय आहे ही कन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित आपण समजून घेतली. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू किंवा त्याच्यामध्ये थोडंसं डीप जाण्याचा आपण प्रयत्न करू. यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंडर त्यांनी परत आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली आहे, काहीतरी आपल्याला लॉजिक लावायला डेव्हलप करायला सांगितलंय. आपण काय करू बघू एकदा. काय सांगितलंय, व्हाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम अ वेल the bucket full of water immersed fully in water appears to weight less than when it has been pulled out of water. बघा हे जे एक्झाम्पल आहे हे तर प्रत्येकाने, मला तर असं वाटतं जे ग्रामीण भागातले मुलं असतील त्यांनी प्रत्येकाने हे गोष्ट एक्सपिरियन्स केली असेल किंवा अनुभवली असेल. ही गोष्ट काय आहे, त्यांनी काय सांगितलंय, तर जेव्हा आपण विहिरीतनं आपण पाणी काढायला जातो, राईट, तर पाणी काढताना ही जी बकेट आहे ही बकेट जेव्हा पूर्ण पाण्यामध्ये डुबलेली असते किंवा बुडलेली असते म्हणा, तर त्यावेळी काय होतं, तर त्या बकेटीचं वजन आपल्याला बिलकुल जाणवत नाही. बघा प्रत्येकाने बरेच जण याच्या सोबत खेळलेले असतात. बकेट पूर्ण पाण्यामध्ये एकदा बुडली की आपण ती खालीवर खालीवर करायचा प्रयत्न करतो. का करतो, तर त्या बकेटीचं वजन आपल्याला काही जाणवतच नाही. बघा, किंवा याचं जर दुसरं उदाहरण द्यायचं असेल तर आपण जेव्हा पोहत असतो, राईट, विहिरीमध्ये म्हणा किंवा एखाद्या तलावामध्ये पोहतो, त्यावेळेस आपल्याला स्वतःला पण ती गोष्ट जाणवते की काय जाणवतं, आपलं जे वजन आहे ते आपण जे नॅचरली जे फील करतो त्याच्यापेक्षा पाण्यामध्ये आपलं जे वजन आहे ते आपल्याला कमी असलेलं जाणवतं. तीच ही ऍक्टिव्हिटी आहे किंवा तिथे हाच पॉइंट त्यांनी सांगायचा प्रयत्न केलाय. तर असं का होतं, याचं रिझन काय आहे, इथे तोच प्रश्न त्यांनी विचारलाय. का असं होत असेल की आपण पोहताना म्हणा किंवा विहिरीतनं पाणी काढताना ती जी बकेट आहे त्या बकेटचं वजन आपल्याला जाणवत नाही. याचं रिझन काय, तर याचं रिझन जे आहे, याचं कारण जे आहे ते आहे आपण ज्या डिस्कस केलेल्या कन्सेप्ट मध्ये. कोणता फोर्स, तर बायॉन्ड फोर्स जो आहे तो म्हणजे त्या पाण्यामध्ये किंवा त्या फ्लुइड मध्ये, मग ते विहिरीतलं पाणी असो किंवा एखाद्या समुद्रातलं तलावातलं, तर प्रत्येक पाण्यामध्ये त्याची एक कॅपॅसिटी असते. काय, तर ते त्या ऑब्जेक्टवर एक बायॉन्ड फोर्स किंवा एक फोर्स एक्झर्ट करत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, तर आपलं वजन त्या फ्लुइड मध्ये आपल्याला कमी असलेलं जाणवतं. मग आपण पोहताना म्हणा किंवा पाणी काढताना म्हणा किंवा कोणताही ऑब्जेक्ट तो पाण्याच्या बाहेर आणि त्या पाण्यामध्ये बुडाल्यानंतर त्याचं वजन जे आहे ते व्हॅरी झालेलं आपल्याला दिसतं. का, तर ते जे पाणी आहे ते एक प्रकारचा फोर्स त्याच्यावर एक्झर्ट करत असतं. त्याच्यामुळे काय होतं, तर त्या ऑब्जेक्टचा जो वेट आहे ते आपल्याला कमी असलेलं जाणवतं, राईट. तर ते या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण शिकलो आणि आपल्याला मेन कन्सेप्ट काय आहे, तर बायॉन्ड फोर्स काय आहे हे शिकणं किंवा हे समजणं आपल्याला गरजेचं आहे. ते ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलंय. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे, बायॉन्ड फोर्स डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स. जो फोर्स आता आपण डिस्कस केलाय, आतापर्यंत आपण या फोर्स बद्दल डिटेल माहिती घेतली की तो जो ऑब्जेक्ट आहे तो पाण्यावर तरंगतोय किंवा पाण्यामध्ये ती बॉटल तरंगताना दिसते, म्हणजे त्या फोर्स बद्दल आपण डिटेल माहिती घेतली. परंतु त्याच्या नंतरचा जो मुद्दा आहे, तो जो फोर्स आहे, बायॉन्ड फोर्स डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स. दोन फॅक्टरवर डिपेंड आहे असं ते सांगतात. कोणकोणते दोन फॅक्टर्स आहेत, तर पहिला फॅक्टर आहे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम म्हणजे कोणता ऑब्जेक्ट, तर या पाण्यामध्ये जी बकेट आपण बुडवतोय त्या बकेटचं व्हॉल्यूम किती आहे, किंवा ही बॉटल आपण याच्यामध्ये इमर्स केली त्या बकेटच्या व्हॉल्यूमवर हे डिपेंड आहे. म्हणजे तो जो फोर्स आहे, म्हणजे कसं सांगायचं, समजून कसं घ्यायचं, तर व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे काय, तो जो फोर्स आहे बायॉन्ड फोर्स कोणत्या दोन फॅक्टरवर आहे, तर व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे त्या पाण्यामध्ये किंवा त्या लिक्विड मध्ये त्या फ्लुइड मध्ये आपण जो ऑब्जेक्ट टाकतोय त्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम किती आहे त्याच्यावर तो फोर्स, ते पाणी किती फोर्स त्या ऑब्जेक्टवर अप्लाय करणार, हे कशावर ठरेल, तर व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. त्या लिक्विड मध्ये आपण जो ऑब्जेक्ट टाकलाय त्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम नेमका किती आहे त्याच्यावर तो बायॉन्ड फोर्स जो अप्लाय होणारा आहे तो डिपेंड आहे. बघा, द बायॉन्ड फोर्स इज मोर इफ व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. जर आपण पाण्यामध्ये टाकणारा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं जर व्हॉल्यूम जर लार्ज असेल तर ते जे पाणी आहे ते पाणी पण काय होईल त्याच्यावर जास्त, म्हणजे काय म्हणता येईल इथे बघा, द बायॉन्ड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज, म्हणजे काय आपण सरळ सरळ सांगू शकतो की व्हॉल्यूम जर जास्त असेल
तर अप्लाय होणारा जो फोर्स आहे किंवा त्याला आपण बीएफ बायन फोर्स तो पण कसा असेल जास्त असणार. ही गोष्ट आपल्याला इथे या पॉइंट मधनं क्लिअर होते की जर त्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम जर लार्ज असेल तर पाणी पण काय करणार जास्त बायन फोर्स त्याच्यावर अप्लाय करणार. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे तो जो अप्लाय होणारा फोर्स आहे तो कशावर डिपेंड आहे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. आणि दुसरा जो आहे डेन्सिटी ऑफ द लिक्विड. त्या पाण्याची डेन्सिटी नेमकी किती आहे डेन्सिटी ऑफ द लिक्विड. मोर द डेन्सिटी ऑफ द लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बायन्सी. म्हणजे जर डेन्सिटी त्या पाण्याची जास्त असेल मग इथे या डेन्सिटीवरून आपल्याला काय मुद्दा क्लिअर होतो की आपण समुद्राचे जे पाण्याची डेन्सिटी असते समुद्राचं जे पाणी असते ते खारं असतं राईट. खारं असतं का तर त्याची डेन्सिटी जास्त असते. मग समुद्राच्या पाण्यामध्ये जे आहे तो अप्लाय होणारा जो बायन फोर्स असेल तो ऍज कम्पेअर टू विहिरीतल्या पाण्यापेक्षा कसा असेल जास्त असेल. किंवा एखाद्या तलावातलं पाणी घ्या कुठलं एखाद्या तळ्यामधलं नाही का कालव्यामधल्या पाण्यापेक्षा आपल्या समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी जास्त असते. म्हणून समुद्राचं पाणी त्याची जी कॅपॅसिटी आहे तो बायन फोर्स अप्लाय करण्याची ती ऍज कम्पेअर टू या बाकीचे जे ऑब्जेक्ट आहेत त्याच्यापेक्षा जास्त असेल. म्हणजे जो अप्लाय होणारा बायन फोर्स आहे तो कोणत्या दोन फॅक्टरवर डिपेंड करतो तर व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे जे ऑब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये टाकतोय ते आणि डेन्सिटी ऑफ द लिक्विड. ज्या लिक्विड मध्ये जे आपण टाकतोय तो ऑब्जेक्ट त्या लिक्विडची डेन्सिटी नेमकी किती आहे त्याच्यावर तो डिपेंड करतो राईट. मग इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय. अँड आयर्न नेल सिंक्स इन द वॉटर द मासिव्ह स्टील शार्प फ्लोट्स ऑन इट. बघा आता हा मुद्दा तुम्हाला कळतोय का. आपण जर एखादा आयर्न नेल म्हणजे एखादा खिळा जर तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर काय होतं तो सरळ एकदम त्या तळाला किंवा बॉटमला जाऊन थांबतो बरोबर. का असं का होत असेल तर आपण हा जो पॉइंट शिकलो त्याच्यानुसार त्याचा जो व्हॉल्यूम आहे त्या खिळ्याचा तो एकदम कमी आहे बरोबर. आणि कमी असल्यामुळे काय होतं त्याच्यावर कोणताही म्हणजे जो बायन फोर्स अप्लाय होणार आहे तो पण कमी होणार. म्हणून तो खिळा काय होतो एकदम तळाशी जातो. परंतु जे मासिव्ह स्टील जे शिप असतात मोठ्या मोठ्या ज्या नौका आपण म्हणतो किंवा बोट्स ज्या असतात पाण्यामध्ये ज्या तरंगतात बरोबर त्या का तरंगतात तर त्यांचं जे व्हॉल्यूम आहे ते लार्ज असतं बरोबर. आणि त्यांचं व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे काय होतं तर त्या पाण्यावर तरंगतात. परंतु जे लोखंडी खिळा आहे तो सरळ तुम्ही कुठेही टाका तो एकदम तळाशी जाऊन थांबणार. याचं कारण काय तर त्या खिळ्याचा जो व्हॉल्यूम आहे तो एकदम कमी आहे आणि म्हणून त्याच्यावर अप्लाय होणारा जो बायन फोर्स आहे तो पण खूप कमी आहे. परंतु जे आपल्या बोट्स वगैरे असतात त्यांचा जो व्हॉल्यूम असतो तो एकदम लार्ज असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर अप्लाय होणारा जो बायन फोर्स असतो तो पण खूप जास्त असतो. त्याच्यानंतर इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर. काय म्हटलंय तर सी वॉटर मध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं जास्त सोपं आहे ऍज कम्पेअर टू फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे आपलं नदीचं म्हणा किंवा एखाद्या कालव्याच्या पाण्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यामध्ये पोहायला जास्त सोपं जातं. का सोपं जातं तर इथे हा सेकंड मुद्दा जो आपण शिकलो डेन्सिटी ऑफ द लिक्विड. का तर त्या लिक्विडची डेन्सिटी जास्त आहे त्याच्यामुळे डेन्सिटी जर जास्त असेल तर त्या लिक्विडची जो बायन फोर्स अप्लाय करण्याची कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे. म्हणून आपण समुद्राच्या पाण्यामध्ये जास्त लवकर किंवा जास्त वेळ पोहू शकतो. का तर त्याच्यामध्ये आपलं वेट जे आहे ते अजून जास्त कमी होतं. का तर तो अप्लाय होणारा बायन फोर्स त्याची डेन्सिटी त्या समुद्राच्या पाण्याची जी क्षारता आहे ती एकदम जास्त असल्यामुळे ते काय करतं जास्त बायन फोर्स अप्लाय करतं. म्हणून इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर. बघा आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे आपल्याला हळूहळू प्रत्येक प्रश्नाचे आपल्या डे टू डे लाईफ मधल्या काही काही गोष्टींचे बरेचसे उत्तर या चॅप्टर मध्ये मिळत आहेत. की व्हेजिटेबल्स कट करणं किंवा पाण्यामधनं विहिरीमधनं पाणी काढताना असं का होतं बरोबर. म्हणजे आपण बघा किती साऱ्या गोष्टी डिस्कस करतोय. पाण्यामध्ये जेव्हा आपण एखादी बॉटल टाकतो ती वरती काय येते म्हणजे या कन्सेप्ट आपल्याला अशा त्या क्लिअर करता आला पाहिजे राईट. तर या आपण म्हणजे बायन फोर्स कोणकोणत्या दोन फॅक्टरवर डिपेंड आहे ते पण आपण बघितलं. त्याच्यानंतर आता जो नेक्स्ट टॉपिक आहे डू यू नो काय सांगितलं त्यांनी काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्यासोबत शेअर केली. आपण एकदा ते व्यवस्थित वाचून घेऊ. हाऊ इज इट डिसाइडेड दॅट अन ऑब्जेक्ट लेफ्ट इन लिक्विड विल गेट सिंक इन द लिक्विड विल फ्लोट ऑन द सरफेस ऑर विल फ्लोट इनसाइड द लिक्विड. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की हे कसं ठरवायचं. हाऊ इज इट डिसाइडेड दॅट अन ऑब्जेक्ट लेफ्ट इन लिक्विड विल गेट सिंक इन द लिक्विड. म्हणजे तो ऑब्जेक्ट बुडणार आहे किंवा तो ऑब्जेक्ट तरंगणार आहे किंवा
तो ऑब्जेक्ट त्या पाण्यामध्ये मधोमध म्हणजे मध्ये तरंगणार आहे, हे आपण कसं डिसाइड करायचं? तर त्यांनी काय सांगितलं, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ बायॉन्ड फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. बघा पहिला मुद्दा, द ऑब्जेक्ट फ्लोट्स. बघा मुद्दा काय आहे की आपण कसं ठरवायचं की तो ऑब्जेक्ट नेमका कोणताही ऑब्जेक्ट आपण एखाद्या बाटलीमध्ये म्हणा किंवा पाण्यामध्ये जर टाकतोय तर मग तो वरती तरंगणार की त्या तळाशी जाणार किंवा त्या पाण्याच्या मधोमध, जे की या बॉटल मध्ये आपण बघितलं इथे ही बॉटल मधोमध थांबली. बघा बॉटमलाही नाही गेली आणि एकदम सरफेसला पण नाही, ती मधोमध थांबली. मग हे आपण कसं डिसाइड करणार की तो ऑब्जेक्ट नेमका तरंगणार आहे की खाली जाणार, म्हणजे बॉटमला जाणार की मधोमध राहणार? तर त्यांनी ते पॉइंट इथे सांगितले ते आपण बघू. द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बायॉन्ड फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. तो ऑब्जेक्ट कधी तरंगणार? सरफेसवर कधी तरंगणार? तर जो फोर्स आहे, बघा मी इथे एफ ने डिनोट करतो, तो किंवा बीएफ आपण त्याला म्हणू, बायॉन्ड फोर्स, तो जर ग्रेटर असेल कशापेक्षा? इफ द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बायॉन्ड फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. वेट पेक्षा जर हा फोर्स जास्त असेल त्या ऑब्जेक्टच्या तर तो ऑब्जेक्ट वरती तरंगणार, राईट. दुसरा मुद्दा, द ऑब्जेक्ट सिंक्स इफ द बायॉन्ड फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. बायॉन्ड फोर्स हा स्मॉलर जर असेल त्या वेट पेक्षा त्या ऑब्जेक्टच्या, तो जर कमी असेल तर तो ऑब्जेक्ट काय होणार? खाली डुबणार. आणि तिसरा मुद्दा काय, द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायॉन्ड फोर्स इज इक्वल टू इट्स वेट विच फोर्सेस आर अनबॅलन्स अँड इन द अबोव केसेस. म्हणजे तिसरा मुद्दा काय, तर ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बायॉन्ड फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. म्हणजे जो बायॉन्ड फोर्स आहे तो जर इक्वल झाला त्याच्या वेट बरोबर, तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो मधोमध त्या लिक्विड मध्ये तरंगणार. बघा या त्या तीन कंडिशन आहेत. म्हणजे याच्यानुसार आपण सांगू शकतो की एखादा ऑब्जेक्ट वरती तरंगणार की त्या लिक्विडच्या मधोमध थांबणार की एकदम तळाशी जाणार. तर या त्या तीन सिच्युएशन आहे. जेव्हा बायॉन्ड फोर्स जर जास्त असेल त्या ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा तर तो ऑब्जेक्ट वरती तरंगणार, तो जर एकदम कमी असेल तर तो डायरेक्ट सेटल होणार खाली, आणि तो जर इक्वल असेल तर तो ऑब्जेक्ट मधोमध राहणार. अशा प्रकारे या तीन सिच्युएशन्स आहेत ज्याच्यानुसार आपण डिसाइड करू शकतो की आपला ऑब्जेक्ट वरती फ्लोट होणार की मध्ये थांबणार की एकदम बॉटमला त्या लिक्विडच्या, आपण ज्या लिक्विड मध्ये तो ऑब्जेक्ट टाकतोय त्याच्या एकदम बॉटमला जाणार की वरती थांबणार. ह्या तीन कंडिशन नुसार आपण ते ठरवू शकतो, राईट. आता आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल, जो नेक्स्ट आपल्याला कन्सेप्ट शिकायची. कन्सेप्ट म्हटल्यापेक्षा तोच फोर्स आहे जो आपण आतापर्यंत डिस्कस केलाय, फक्त आर्किमिडीजने काय केलं त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्राचे पॉइंट त्याच्यामध्ये ऍड करून एक कन्सेप्ट म्हणा किंवा एक आपल्याला ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांनी एक समोरचा त्याच्यामधलं नॉलेज, त्या बायॉन्ड फोर्सच्या समोरचं नॉलेज याच्या या प्रिन्सिपल मध्ये दिलंय, तो आपण आता डिस्कस करू. काय आहे, हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायॉन्ड फोर्स. म्हणजे त्याला काही प्रश्न पडले की ठीक आहे तुम्ही म्हणताय बायॉन्ड फोर्स आहे, तो ऑब्जेक्ट फ्लोट होतोय बरोबर, मग ते नेमकं काढायचं कसं किंवा ते डिसाइड कसं करायचं की तो मॅग्निट्यूड किती त्या बायॉन्ड फोर्सचं. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायॉन्ड फोर्स. इज इट द सेम फॉर ऑल द लिक्विड. सगळ्या लिक्विड साठी ते सेमच असेल का? इज द बायॉन्ड फोर्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट. म्हणजे तो जो बायॉन्ड फोर्स आहे तो सगळ्या ऑब्जेक्ट साठी त्याचा मॅग्निट्यूड सेम असेल का? द आन्सर टू धीस क्वेश्चन्स आर, कोणी दिले ते या सगळ्या प्रश्नांची उत्तर, तर आर्किमिडीज प्रिन्सिपल मध्ये त्यांनी ते सांगितलं. दिस प्रिन्सिपल स्टेट दॅट, काय म्हणतो प्रिन्सिपल बघा इथे परत मी तोच पॉइंट घेतलाय की तो प्रिन्सिपल नेमका काय सांगतो आणि त्या प्रिन्सिपलचं जे स्टेटमेंट आहे ते आपण लाईन टू लाईन एकदा व्यवस्थित समजून घेऊ आणि त्याच्यामधली कन्सेप्ट काय आहे ती पण समजून घेऊ. व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुल्ली इमर्स्ड इन द लिक्विड किंवा फ्लुइड. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट, व्हेन अन ऑब्जेक्ट इज, बघा स्टेटमेंट बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुल्ली इमर्स्ड इन द फ्लुइड अ फोर्स ऑफ बायन्सी ऍक्ट्स ऑन इट. त्याच्यावर कोणता एक फोर्स ऑफ बायन्सी ऍक्ट्स ऑन कोणत्या त्या ऑब्जेक्टवर इन द अपवर्ड डायरेक्शन. इथपर्यंत तर आपण आतापर्यंत डिस्कसच केलंय की कोणताही ऑब्जेक्ट, when an object is partially or fully immersed in the fluid a force of buoyancy acts on it in upward direction. म्हणजे जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट एखाद्या लिक्विड मध्ये किंवा फ्लुइड मध्ये इमर्स करतो तर त्याच्यावर एक फोर्स ऑफ बायन्सी जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला. जर बघा त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण सांगितलं की एखादा प्लास्टिकचा बॉल आपण बकेट मध्ये किंवा पाण्याने भरलेल्या बकेट मध्ये टाकला तर तो काय होतो, जेव्हा आपण आपलं प्रेशर रिलीज करतो किंवा हाताने सोडतो तर तो बॉल एकदम पटकन वरती येतो, राईट.
हे कशामुळे घडतं तर त्या बायन्सी, फोर्स ऑफ बायन्सी मुळे. म्हणजे काय स्टेटमेंट काय सांगितलंय, व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुल्ली इमर्स्ड इन द फ्लुइड अ फोर्स ऑफ बायन्सी ऍक्ट्स ऑन इट इन द अपवर्ड डायरेक्शन. दिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. आता ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की तो फोर्स कशाच्या बरोबर आहे. This force is equal to the weight of fluid displaced by the object, displaced by object. त्या ऑब्जेक्टच्या बघा, आता मी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून ते तुम्हाला समजून सांगतो. बघा, सपोज हा एक पाण्याने भरलेला तलाव आहे असं आपण कन्सिडर करू. राईट. तर आपल्याला हे बघायचंय स्टेटमेंट नेमकं फॉलो करतंय का, किंवा स्टेटमेंट आपल्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊ. आता याच्यामध्ये आपण सपोज एखादा आपलंच उदाहरण घेऊ. एखादा मुलगा आहे किंवा ज्याचं वजन आहे सपोज 70 kg. राईट. आता 70 kgचा किंवा 70 किलोचा हा मुलगा आहे. तर याने काय केलं, याच्यामध्ये या तळ्यामध्ये जर त्याने उडी मारली किंवा तो याच्यामध्ये पोहण्यासाठी आला. राईट. आता हे काय आहे, एकदम काठोकाठ भरलेला आहे. तर आपण काय शिकलो, हे जे लिक्विड आहे हे लिक्विड काय करतंय तर याच्यावर एक प्रकारचा फोर्स ऍक्ट करतंय. किंवा दुसरी गोष्ट आपण काय शिकलो की बघा, ते विहिरीतनं पाणी काढताना मी तुम्हाला काय सांगितलं की ती जी बकेट पाण्यामध्ये बुडलेली असते त्या बकेटचं वजन आपल्याला कमी जाणवतं. म्हणजे काय तर ते जे पाणी आहे ते एक प्रकारचा फोर्स त्याच्यावर अप्लाय करतं. म्हणजे हा मुलगा जेव्हा या पाण्यामध्ये येईल, हे जे आहे याचं ओरिजिनल वजन, परंतु पाण्यामध्ये आल्यानंतर आपण काय शिकलो की आपल्याला थोडंसं वजन हलकं झाल्यासारखं वाटतं. राईट. मग ती बकेट असो, एखादी बॉटल असो किंवा कोणती गोष्ट, आपण विहिरीतनं पाणी काढताना मी तुम्हाला ते एक्झाम्पल दिलं. मग सेम टू सेम या मुलासोबत पण ते घडणार की त्याला जेव्हा तो पाण्यामध्ये उतरणार तर काय होणार, त्याला थोडंसं हलकं, वजन हलकं झाल्यासारखं वाटणार. आणि मग आपण काय कन्सिडर करू की सपोज त्याचं जे वजन आहे हलकं किती झालं, तर सपोज आपण एक कन्सिडर करू आपल्याला समजण्यासाठी, तेव्हा जेव्हा या पाण्यामध्ये त्याने पोहण्यासाठी तो आला तर त्याला आता काय झालंय की त्याचं वजन असं कन्सिडर करू की आपण 10 kg किंवा 60 kgच. आता त्याला असं वाटतंय की माझं एकदम 10 किलो वजन कमी झालंय. राईट. म्हणजे त्याचं वजन किंवा याने किती फोर्स अप्लाय केला, मग आपण जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर किती, 10 kg. एवढा फोर्स, 10 किलो एवढा फोर्स त्या पाण्याने या मुलावर अप्लाय केला असं आपण म्हणू शकतो. किंवा त्याचं 10 किलो जे वजन कमी झालंय तर तेवढा फोर्स त्या पाण्याने त्याच्यावर अप्लाय केला असं आपण म्हणू शकतो. मग आता इथे दुसरी कंडिशन, आपल्याला हा प्रिन्सिपल समजून घ्यायचा आहे की हा प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतोय. आता इथे काय झालं बघा, याच्या खाली आपण काय केलं, परत एक टँक लावली इथे. राईट. आणि आता काय मी तुम्हाला काय म्हटलं होतं स्टार्टिंगला की हा जो हौद आहे किंवा ज्याच्यामध्ये हा पोहण्यासाठी आलाय हा एकदम काठोकाठ भरलेला आहे. आणि तो जेव्हा याच्यामध्ये पोहण्यासाठी येईल तर याच्यामधनं काहीतरी पाणी खाली सांडणार. राईट. म्हणजे काय होणार, इथे काहीतरी पाणी सांडणार खाली काहीतरी. इथे कन्सिडर करा, फक्त एक्झाम्पल समजून घ्या फक्त की याच्यामधनं काहीतरी, किंवा आपण एखादी बकेट जर भरलेली असेल, फुल काठोकाठ भरलेली असेल आणि आपण त्याच्यामध्ये काहीतरी ऑब्जेक्ट टाकला तर काय त्याच्यामधनं पाणी खाली सांडतं. राईट. सेम टू सेम सिच्युएशन आपण इथे इमॅजिन करतोय. राईट. तर इथे खाली त्याने काय केलं, तो पोहायला आल्यामुळे काय झालं तर काहीतरी पाणी खाली काय होणार, इथे साचणार. मग हे जे साचलेलं जे पाणी आहे याचं जर आपण वेट केलं, पाणी लिटर मध्ये मोजतो आपण, परंतु ते एका पातेल्यामध्ये जर आपण हे जमा झालेलं पाणी जर आहे हे जर आपण गोळा केलं पूर्ण आणि याचं जर वेट केलं या पाण्याचं, तर ते पण किती भरणार, अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल, तर ते पण भरणार 10 kg एवढंच. म्हणजे बघा सांगतो काय आपल्याला इथे, आर्किमिडीज प्रिन्सिपलचं स्टेटमेंट काय सांगतं, व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुल्ली इमर्स्ड इन फ्लुइड अ फोर्स ऑफ बायन्सी ऍक्ट्स ऑन इट. तो कळाला आपल्याला की ते पाणी काहीतरी फोर्स ऑफ बायन्सी जे आहे ते पाणी त्याच्यावर अप्लाय करतंय, बरोबर, इन अपवर्ड डायरेक्शनला. राईट. दिस फोर्स इज इक्वल्स टू वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट.
बघा आता तुम्हाला ते स्टेटमेंट व्यवस्थित कळेल. दिस फोर्स, हा जो फोर्स आहे आपण इथे म्हटलं 10 kg, दिस फोर्स इज इक्वल्स टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. वेट ऑफ द फ्लुइड, त्या ऑब्जेक्टने, तो ऑब्जेक्ट जेव्हा म्हणजे तो मुलगा जेव्हा इथे पोहायला आला त्याने जे लिक्विड, बघा द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टने किती फ्लुइड डिस्प्लेस केलंय खाली त्याच्या वेट इतकं, म्हणजे तो फोर्स इथे 10 kg आणि इथे 10 kg हा सेमच येणार दरवेळी. का तर अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल ते स्टेटमेंट काय सांगते, दिस फोर्स इज इक्वल्स टू द वेट ऑफ द फ्लुइड. हा जो 10 kg इथे फोर्स, 10 kg फोर्स आपण म्हणू शकतो याला. सुरुवातीला मी तुम्हाला काय सांगितलं की तो मुलगा होता 70 किलोचा, राईट. तो आतमध्ये आल्यानंतर किंवा पाण्यामध्ये आल्यानंतर काय झालं तर त्याला हलकं वाटायला लागलं. हलकं किती वाटलं तर त्याचं वजन, त्याला नंतर असं जाणवलं की माझं सपोज 10 किलो वजन कमी झालंय. म्हणजे काय तर त्या पाण्याने एक फोर्स त्याच्यावर अप्लाय केल्यामुळे त्याचं तेवढं वजन त्याला कमी जाणवलं. तर ते वजन किती कन्सिडर केलं आपण कमी झालेलं, तर 10 किलोग्राम एवढा फोर्स, 10 kg फोर्स, 10 किलो एवढा फोर्स त्या पाण्याने त्या मुलावर अप्लाय केला असं आपल्याला इथे जाणवलं. मग तो फोर्स, आपल्याला स्टेटमेंट काय सांगतं की तो जो अप्लाय होणारा फोर्स आहे तो मोजायचा कसा, तो मोजायचा कसा, तर त्यांनी ते सांगितलंय की त्यांनी किती, त्या ऑब्जेक्टने किती पाणी डिस्प्लेस केलंय खाली, किती पाणी बाजूला सारले किंवा किती पाणी डिस्प्लेस केलंय. बघा आता तुम्हाला ते व्यवस्थित लिंक लागेल. दिस फोर्स इज इक्वल्स टू वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टने किती पाणी, आता तुम्ही लगेच इमॅजिन करू शकता की एखादी पाण्याने भरलेली बादली आहे आणि त्याच्यामध्ये एखादा बॉल टाकला आपण, राईट. तो बॉल आपण त्याच्यामध्ये टाकला आणि काहीतरी पाणी खाली सांडलं, कारण का ती बाटली पाण्याने काठोकाठ भरलेली आहे. मग जर तुम्ही त्या पाण्याने हलकं झालेलं त्या बॉलचं जे फोर्स आहे तो फोर्स आणि त्या बॉलने किती पाणी साईडला डिस्प्लेस केलं हे जर तुम्ही वेट केलं तर तुम्हाला काय कळेल की ते इक्वल येईल. तो फोर्स जो आहे तो फोर्स इज इक्वल्स टू, बघा दिस फोर्स इज इक्वल्स टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. तो जो फोर्स आहे कशाची बरोबर आहे तर त्या वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस्ड बाय द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टने इकडे खाली किती पाणी सांडलं किंवा किती पाणी डिस्प्लेस केलं त्याचं जर वेट केलं आपण तर तो जो फोर्स आहे त्या मुलावर अप्लाय होणारा तो दोन्ही सेम येणार असं आपल्याला आर्किमिडीजचा प्रिन्सिपल सांगतो, राईट. तर हा सायंटिस्ट खूप इंटरेस्टिंग माणूस होता, याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणं पण महत्वाचं आहे. आर्किमिडीज वॉज अ ग्रीक सायंटिस्ट अँड मॅथमॅटिशियन विथ अ शार्प इंटेलिजन्स. याच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट काय तर बघा, रोमन आर्मीला म्हणजे त्याने कशावर काम केलंय बघा, नॉलेज ऑफ लिव्हर्स, पुलीज, व्हील्स इन फिजिक्स, म्हणजे फिजिक्स मध्ये त्याने खूप सारं काम केलंय. वॉज युजफुल टू ग्रीक आर्मी इन फायटिंग अगेन्स्ट द रोमन आर्मी, म्हणजे ग्रीक आर्मीला त्याची मदत झाली होती त्याच्या या फिजिक्सच्या नॉलेजची. कुणाच्या अपोज मध्ये लढण्यासाठी तर रोमन आर्मीच्या अपोज मध्ये लढण्यासाठी त्याने खूप मोठी त्याचं योगदान दिलेलं आहे. ही बिकम फेमस ड्यू टू हिज वर्क जिओमेट्री अँड मॅथमॅटिक्स मध्ये पण त्याने वर्क केलंय. व्हेन ही एंटर्ड अ बाथ फॉर टेकिंग बाथ ही डिस्कवर्ड द अबोव प्रिन्सिपल. त्याला हे कधी जाणवलं बघा, खूप इंटरेस्टिंग माणूस आहे की तो जेव्हा बाथटब मध्ये आंघोळीला गेला आणि आंघोळीला गेल्यामुळे जेव्हा तो त्या बाथटब मध्ये बसला असेल तर काहीतरी पाणी फ्लुइड बाजूला डिस्प्लेस झाला असेल. मग हा प्रिन्सिपल त्याला तेव्हा लक्षात आला की माझं जेवढं वेट मला कमी झालेलं जाणवतंय किंवा तो जो फोर्स त्या पाण्याने त्याच्यावर अप्लाय केल्यामुळे त्याचं जे वजन कमी झालं, तो फोर्स मोजायचा कसा तर ते जे पाणी बाथटबच्या बाहेर गेलं त्याने ते पाणी मोजलं आणि त्या पाण्याचा वेट आणि तो जो फोर्स त्याच्यावर अप्लाय होणार आहे त्याला इक्वल आहे असं जाणवलं. अशा प्रकारे त्याने त्याचे ऑब्झर्वेशन्स मांडले आणि म्हणून हा माणूस थोडासा इंटरेस्टिंग आहे. थोडीशी त्याच्याबद्दल बेसिक माहिती घेणं गरजेचं आहे, राईट. डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स आणि रिलेटिव्ह, म्हणजे डेन्सिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी हा आपला या चॅप्टरचा किंवा लास्ट टॉपिक त्यांनी दिलाय, हे आपण वाचूनही क्लिअर करू शकतो की डेन्सिटी म्हणजे काय आहे तर मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय तर डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा त्याचा फॉर्म्युला झाला. द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज काय किलोग्रॅम पर मीटर क्यूब. आता याचं एसआय युनिट कसं काढायचं हे पण मी तुम्हाला सांगितलंय. द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्राम. मास कशामध्ये मोजतो आपण एखाद्या क्वांटिटीचा, किंवा तुम्हाला जर फॉर्म्युला माहित असेल तर त्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण त्याचे एसआय युनिट काढू शकतो, राईट.
द एसआय युनिट ऑफ डेन्सिटी काय किलोग्रॅम मीटर क्यूब. किलोग्रॅम पर मीटर क्यूब कसं तर मास कशामध्ये मोजतो आपण किलोग्रॅम मध्ये अपॉन व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो मीटर क्यूब मध्ये. म्हणजेच याला काय त्यांनी सांगितलं तर किलोग्रॅम पर मीटर क्यूब. अशा प्रकारे त्याचं एसआय युनिट म्हणजे डेन्सिटी इज इक्वल्स टू काय हा फॉर्म्युला आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना उपयोगात पडणार आहे. The property density is very useful in deciding the purity of the substance. एखाद्या सबस्टन्स किती प्युअर आहे हे ठरवण्यासाठी आपण डेन्सिटी वापरतो. बरोबर, मी तुम्हाला अगोदर सांगितलं लेक्चर मध्ये की ज्या समुद्राचं जे पाणी आहे त्याची जी डेन्सिटी असते ती जास्त असते का तर त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात. बरोबर, म्हणजे एखादं सबस्टन्सची प्युरिटी कशी आहे, तो प्युअर आहे की इम्प्युअर आहे त्याची डेन्सिटी वरनं हे आपण सांगू शकतो. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज एक्सप्रेस्ड विथ रिस्पेक्ट टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरची जी डेन्सिटी आहे त्याच्याशी कंपेअर करून आपण एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटी ठरवत असतो. म्हणजे त्याचं रिलेशन किंवा त्यांचं कंपेअर करून वॉटरशी कंपेअर करून आपण प्रत्येक सबस्टन्सची डेन्सिटी ठरवत असतो. बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरशी कंपेअर करून डेन्सिटी ऑफ वॉटर आणि त्यात कोणताही सबस्टन्स तुम्ही कन्सिडर करा, त्या सबस्टन्सची रिलेटिव्ह डेन्सिटी कशी काढायची तर त्याची डेन्सिटी ऑफ वॉटरशी कंपॅरिझन करून आपण त्याची डेन्सिटी ठरवत असतो. नॉर्मल डेन्सिटी आपण कशाने मोजतो तर मास अपॉन व्हॉल्यूम. परंतु रिलेटिव्ह डेन्सिटी जर काढायची असेल तर काय तर त्याचं रिलेशन कशाशी तर डेन्सिटी ऑफ वॉटरशी आपण त्याचं रिलेशन म्हणजे त्याचं कंपेअर करून आपण सांगतो. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर हा झाला रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला. अशा प्रकारे आपण आज दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट डिस्कस केल्या. परत एकदा आपण ते रिकॉल करू. हे काही एक्झाम्पल किंवा या यूज युअर ब्रेन पॉवर या हेडिंग अंडर आपण काही प्रश्नांची उत्तरे शोधली आणि त्याच्यानंतर आपण आलो आपल्या मेन कन्सेप्ट कडे जी आहे बायॉन्ड फोर्स. तो फोर्स आपण कशा प्रकारे मेजर करतो किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण तो समजून घेतला की एक फोर्स आपल्याला जाणवतोय, राईट. मग त्याच्यामध्ये नंतर आपण परत एक एक्झाम्पल घेतलं विहिरीच्या पाण्याचं. ती बकेटचं वेट आपल्याला कमी झालेलं जाणवतं पाण्यामध्ये का तर ते जे पाणी आहे फ्लुइड त्याच्यावर एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट केल्यामुळे काय होतं तर त्याचं वेट कमी झाल्यासारखं जाणवतं. मग त्याच्यानंतर आपण दोन फॅक्टर बघितले की तो जो फोर्स आहे तो कोणत्या दोन फॅक्टरवर डिपेंड करतो तर व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम आणि दुसरी गोष्ट डेन्सिटी ऑफ लिक्विड, त्या लिक्विडची डेन्सिटी. या दोन गोष्टींवर तो फोर्स डिपेंड असतो. हे फॅक्टर आपण सांगितले. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल घेतले की आयर्न नेल का जातो पाण्यामध्ये डायरेक्ट का तळाशी का जातो तर त्याचा व्हॉल्यूम कमी असतो म्हणून तो एकदम तळाशी जातो. आणि याच्यात अपोज मध्ये जे मोठे मोठे शिप्स असतात किंवा जे जहाज असतात ते का तरंगतात पाण्यावर तर त्यांचा व्हॉल्यूम जो असतो तो लार्ज असतो म्हणून काय तर त्यांच्यावर अप्लाय होणारा जो लिक्विडचा जो बायॉन्ड फोर्स आहे तो पण जास्त असतो म्हणून ते पाण्यावर तरंगतात. अशाच प्रकारे आपण एखाद्या म्हणजे समुद्रामध्ये पोहणं आपल्याला सोपं जातं का तर त्याचा संबंध कशाशी सांगितला डेन्सिटीशी. समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी जास्त असते म्हणून आपल्याला तिथे जास्त बायॉन्ड फोर्स आपल्यावर अप्लाय होतो आणि मग आपल्याला अजून हलकं हलकं वाटतं म्हणून काय तर आपण ते आपल्याला तिथे पोहायला जास्त इझी जातं, राईट. ही पण गोष्ट आपण क्लिअर केली. त्याच्यानंतर कोणत्या सिच्युएशनवर एखादा ऑब्जेक्ट तरंगणार की मध्ये जाणार ही जर गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर एक मूव्ही आहे बघा, हे सांगायचं मी विसरलो. गाझी अटॅक म्हणून एक मूव्ही आहे. त्याच्यामध्ये त्या सबमरीन मध्ये त्यांनी दाखवली की सबमरीन काय होती ते अटॅक करत असतात. ते काहीतरी पाकिस्तानचं वगैरे त्या सबमरीनवर त्यांना अटॅक करायचा असतो तर ती आपली जी गाझी अटॅक ही जी मूव्ही आहे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवली की ती जी आपली सबमरीन असते ती पाण्यावर पण तरंगते, पाण्याच्या मध्ये पण तरंगते म्हणजे मिडलला आणि एकदम बॉटमला जायचं पण त्यांचं तयारी म्हणजे त्या सबमरीनची तयारी असते. म्हणजे काय तर बघा हा जो आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे किंवा बायॉन्ड फोर्स जो आहे तो किती युजफुल आहे आर्मी मध्ये, नेव्ही मध्ये किंवा समुद्रातले जे जहाज वगैरे बांधण्यासाठी कशा प्रकारे आपण यूज करतो. त्या गाझी अटॅक या मूव्ही मध्ये तुम्हाला ते कळेल की सबमरीन कशा प्रकारे पाण्यामध्ये वेगवेगळ्या लेवलला कशा प्रकारे ते तरंगतात. याचं कारण काय आहे तर हा जो प्रिन्सिपल किंवा या बायॉन्ड फोर्स बद्दल त्यांनी डिटेल स्टडी केला. त्याच्यानंतर आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे त्याच्यावर पण त्यांनी डिटेल स्टडी केला आणि त्याच्यानुसार मग अशा प्रकारे त्यांनी हे जहाज वगैरे या बांधणीचं काम केलेलं आहे, राईट. आर्किमिडीज प्रिन्सिपल आपण डिस्क्राइब केला. आर्किमिडीज प्रिन्सिपलची एक ऍक्टिव्हिटी आपण डिस्कस करायला विसरलो. इथे ऍक्टिव्हिटी त्यांनी एक दिली. काय ऍक्टिव्हिटी आहे तर बघा एक जर आपण रबर बँड घेतला, हा जो आहे रबर बँड, राईट.
हा रबर बँड आपण घेतला आणि त्याचं जर आपण वेट केलं, मी तुम्हाला ते समोर सांगितलंय पण इथे पण आपण एकदा समजून घेऊ. रबर बँडला आपण एक दगड बांधला, राईट, आणि त्याचं जर वेट केलं, सपोज हा स्टोन आहे 50 ग्रामचा सपोज हा, आणि या रबर बँडला आपण तो बांधला आणि त्याचं वेट केलं किंवा त्याला मोजलं आपण किंवा सरळ सरळ तो हवेमध्ये सोडला, राईट. आणि याच्याच दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण तो पाण्यामध्ये जर सोडला, सेम टू सेम दगड रबर बँडच यूज केला, पण तो जर पाण्यामध्ये सोडला तर तो काय होईल बघा, इथे तो खाली आहे या लेवलला आणि वरती काय झालं, त्याची हाईट कमी झाली. म्हणजे काय झालं तर तो वरती त्याच्यावर फोर्स अप्लाय झाल्यामुळे बघा इथे तो खालच्या लेवलला आहे, थोडासा खाली आहे, परंतु तो इथे हलका झाला आणि थोडासा वरती आल्यासारखं वाटतो. म्हणजे काय तर आपण त्या मुलाचं एक्झाम्पल मी इथे सांगू शकतो की इथे त्याचं या दगडाचं वजन 50 ग्राम जर असेल तर पाण्यामध्ये जर आपण त्याचं वजन केलं, राईट, तर तो काहीतरी 30 ग्राम किंवा 40 ग्राम अशा प्रकारे तो भरणार. का तर त्याच्यावर एक प्रकारचा फोर्स अप्लाय झाला आणि त्या फोर्स त्याच्यावर अपोजिट डायरेक्शनला जो बायन फोर्स आहे तो या दगडावर अप्लाय झाल्यामुळे काय झालं, त्याचं वजन कमी झालं. सेम टू सेम आपल्या पोहण्यासारखं, पोहण्याचं उदाहरण पण आपण इथे घेऊ शकतो. या दगडाचं वजन हलकं झाल्यामुळे काय झालं, थोडासा तो वरती आला. म्हणजे काहीतरी फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो, हे या ऍक्टिव्हिटी मधनं प्रूव्ह होतं, राईट. मग आपण आर्किमिडीज प्रिन्सिपलचं स्टेटमेंटही व्यवस्थित समजून घेतलं, त्याचं उदाहरणही मी तुम्हाला दिलं की त्याचे तो एक मुलगा त्याच्यामध्ये पोहायला गेला, राईट. मग त्याला काय झालं, पहिले तो होता 70 किलोचा, त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याला काय वाटलं की मी 60 किलोचा झाला असं त्याला वाटलं. म्हणजे काय तर 10 kg माझा लॉस झालाय, म्हणजे 10 किलोग्रॅम फोर्स एवढा त्याच्यावर ऍक्ट झाला, राईट. हा फोर्स आहे एवढा 10 किलोग्रॅम फोर्स या पाण्याने त्याच्यावर अप्लाय केला असं त्याला जाणवलं. मग हा फोर्स मोजला कसा, तर हे पाणी जे खाली सांडलं त्या पाण्याचं पण मग वेट केलं आणि मग त्याला असं जाणवलं की हा जो फोर्स आहे त्याच्यावर अप्लाय झालेला त्या मुलावर, त्याचं वजन हलकं झालं म्हणजे त्याच्यावर फोर्स अप्लाय झाला. मग तो फोर्स मोजला कसा, तर ते जे पाणी डिस्प्लेस झालं, मग ते सांडलेलं पाणी आपण मोजलं आणि ते पण आपल्याला काय जाणवलं की त्या दोन्ही गोष्टी, त्या दोन्ही क्वांटिटी आहेत, तो फोर्स आणि ते डिस्प्लेस झालेलं वॉटर ते इक्वल आहे, हे या गोष्टीमधून आपल्याला क्लिअर झालं. आणि अशा प्रकारे मग आपण ते स्टेटमेंट सांगितलं आर्किमिडीजने की व्हेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली और फुल्ली इमर्स्ड इन द फ्लुइड, अ फोर्स ऑफ बायन्सी acts on it in the upward direction. This force is equals to the weight of the fluid displaced by the object. तो फोर्स कशाशी इक्वल आहे, तर त्या ऑब्जेक्टने किती फ्लुइड डिस्प्लेस केलं. आणि या गोष्टीवरच आपले सबमरीन्स म्हणा किंवा जहाज म्हणा फक्त एका प्रिन्सिपलवर काम करत असतात. बघा हे खूप महत्वाचा प्रिन्सिपल आहे. आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हटलं की तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की सबमरीन्स जहाज वगैरे पाण्यावर का तरंगतात, तर या प्रिन्सिपलचा अभ्यास करून किंवा या प्रिन्सिपल नुसार ते ऍक्ट होत असतात, राईट. त्याच्याबद्दल आपण त्या सायंटिस्ट बद्दल थोडीशी माहिती बघितली आणि नंतर डेन्सिटी म्हणजे काय आणि रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय या कन्सेप्ट पण आपण क्लिअर केल्या. तर आपला या चॅप्टरचा जो थेरॉटिकल पार्ट आहे तो इथे संपतो. याच्यावर या चॅप्टरवर जे न्यूमेरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये किंवा नंतर आपण ते डिस्कस करणारच आहोत. याचा थेरॉटिकल पार्ट संपला, ठीक आहे. आपण जो नेक्स्ट जो चॅप्टर आहे किंवा आता नेक्स्ट सेशन जो आहे किंवा नेक्स्ट नवीन चॅप्टर नवीन सेशन मध्ये स्टार्ट करू. ओके, तोपर्यंत थांबू. थँक्यू.